तर रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्याच वेळेला सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे त्यांची भेट घेत आहेत। अगदी सरकारकडून गिरीश महाजन हे देखील या ठिकाणी काही वेळामध्ये पोहोचतील अशी माहिती समोर येते। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आणि विम्याच्या प्रश्नावरून सध्या रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांचे हे आंदोलन सध्या सुरू असलेले आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांसोबत देखील याविषयी चर्चा केली जाणार आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य पंढरपूर मधल्या आंदोलनाच्या स्थळावरून रोहित पवार यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी काही वेळापूर्वी त्यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांची भेट घेतली आहे आणि सोबतच आता मनोज जरांगे पाटील हे त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। हो नाही जाणवायला लागलं साखर कमी झाली, बीपी कमी झाला, मी आणून ठेवलंय सलाईन वगैरे म्हणलं, पण आधी मंत्री काय म्हणतात बघू, मग सलाईन आणि डोकं फार सरकारी डॉक्टर असेल, डॉक्टर कुठे आणि हे मागे जे आहेत ना सगळे 26 लोक बसले थोडीशी किटून बॉडीज नाही ते सरकारी डॉक्टर आहेत आपले पण आहे बीपी थोडा फ्लक्च्युएटिंग होतं, थोडंसं कमी अजून अशक्त पण आहे म्हणजे सकाळी जेवढा होता त्यापेक्षा थोडासा आहे सध्या आणि पुढचा 62 आहे, साखर 84 पर्यंत आलं ते काय शुगर आहे 84 आणि बीपी 96-62 थोडा खालच्या लेवलला आलेला आहे। त्याच्यापेक्षा जर खाली गेली तर आपल्याला बीपी आहे, बीपी कमी आहे, शुगर 60च्या पुढे असलेली चांगली असते, पण बीपी मात्र मेंटेन आहे। फक्त आता बीपी एक कमी झाला, 100च्या पुढे पाहिजे, 100चा लक्ष ठेवून काळजी घ्या आहे, आम्ही लक्ष ठेवून आहे, जर त्रास काही जास्त ओआरएस वगैरे नाही घेतला अजून त्यांनी काहीच घेतलेलं ओआरएस गरज लागली। मंत्री काय बोलतात त्यानंतर 5 वाजता 6 वाजता येईल, नाही ते 6 वाजता रात्री जळगाववरून किटून बॉडीज सस्पेक्टेड आहे। ओके हां, ॲनालिसिस करायला पाठवलं, युरिन सॅम्पल दिलं होतं। किटून जी आपण टेस्ट केली होती कार्बन राहिल्यामुळे शरीरामध्ये किटून बॉडीज वाढतात, किटून बॉडीज वाढलं आहे का? हे जर वाढले थोडं लॅबला पाठवलं, लॅबला सध्या ते पाठवतात, लॅबमध्ये पाठवलं काय बरं नाही आपण खात्री दादा आम्ही क्रॉस करूनच हे केले, ॲनालिसिस केले आणि सकाळपासून त्याला रिक्वेस्ट केली, हेडेक वगैरे सकाळी तुझं पण आला तयारी चिवाळ्याने घ्यायची आणि पण येतं आणि मंत्री पण काय बोलतात बघू, दादांना सांगितलं, नंतर गाडीत वाचायला घेतो
ओके ओके खासदार साहेब आले. टोटल 26 जण बसले. खाली आहेत का काही इथे आहेत, काही इथं मागे आहेत, महिला वगैरे. त्यातल्या एकाची 60ला साखर गेली, एकाचं BP काहीतरी 180च्या आसपास गेलं. त्यांना मग ट्रीटमेंट चालू केली. आहेत लोकांचा सपोर्ट आहे. शेतकरी विषयात तुमची पण बातमी कालपासून सुरू आहे. लोकही मोठ्या प्रमाणात आले. मग अशी जानकर साहेब येऊन गेले, महादेव जानकर साहेब, आज शशिकांत शिंदे साहेब येऊन गेले, मग राजू शेट्टी साहेब येऊन गेले, मग अजित नवले काल येऊन गेले, शेतकरी नेते. आता आपण गेल्यानंतर काही जण येतील नाही तर उद्या येतील. बघू मंत्री काय म्हणतात. बसायला वगैरे अडचण येते. लय त्रास होतो तिथलीचा नाही पण अंतर तर कापलं एखाद्या हां अंतर तर कापतं पोटात दाग होतो. आता त्रास काय बसता उठता येत नाही 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 इम्प्रूव्ह होईल का? नीट होईल का? हळूहळू 7-8 महिने जातो एवढं कारण मी पाणी पण नाही घेत. हां मग ते अवघड आहे. पाणी नाही घेत, काहीच नाही. उन्हातलं पण फार अवघड होतं. हो त्याच्यात खूप चटके बसते आणखी पोटात दाग होते. हे आणि एवढं सोपं नाही. पोटात दाग होती त्यात आणि उन्हाचे चटके बसल्यामुळे पोटात दाग होते. 55 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणतात आणि 48 लाख लोकांना अन्याय. सुरुवातीला म्हणले कुठलीच अट नाही, नंतर म्हणायला लागले नाही 99% फायदा होईल, नंतर म्हणायला लागले नाही नाही 40 लाख लोकांना फायदा होईल. हळूहळू आकडा कमी करत चालले. पुढे ते मान्य करत चाललेत की या अटीमुळे नुकसान होईल. दुर्दैव असं त्यांच्या कॅबिनेटची जी बैठक झाली, सगळे मंत्री तिथं होते. त्या बैठकीमध्ये चर्चा होत असताना अशी चर्चा झाली की ह्या अटी टाकल्या तर मग आपल्याला पैसे कमी लागतात. जेवढं 35,000 कोटी त्यांनी दिलेलं आहे टार्गेट, तर त्यात अट असं स्पेसिफिक चर्चा झाली आणि लिखित आहे, प्रिंट पण आहे की जर आपण अटी टाकल्या ज्या आता टाकल्या तर याच्यापेक्षा कितीतरी कमी पैसा शेतकऱ्याला द्यावा लागतो. म्हणजे हे मुद्दा म्हणून केलं असं आपण फक्त दाग दिखावा, कागदात खेळवायचं. शेतकरी आक्रमक होत चालले आहेत. मी विनंती केलेली आहे स्वतःच्या हक्कासाठी लढावं लागेल. तुम्ही पण जेव्हा बोलाल तेव्हा सगळे रस्ते बंद केले. मला अडचण झाली असं यायला, रस्ते बंद केले वगैरे सोड झालं. तुम्हाला नाही थांबायचं, बाकी जण थांबवलं. सकाळपासून वाट बघत थांबलोय. 3 दिवसापासून आम्ही त्यांच्यासोबत आहे. आता तुमचा तेवढा आवाज जाऊ दे मुख्यमंत्र्यांना, म्हणजे आजच्या सुटून जाईल मागल्या मान्य बोलायला लागतं नाही तर बरोबर नाही वाटत.
सगळ्यांना जय शिवराय. आपल्या विश्वाच्या पंढरीत या विठुरायाच्या नगरीत या पावनभूमीत या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी रोहितदादा पवार साहेबांनी उपोषण ठेवलंय. आपण सगळेजण सोबत आहोतच. आईला मला बसून बोलताय ना, मला ते उभारून बोलायचं सवय, ते बसून कुठं जुळायला लागलं. हो ना, मी ऐक बसू का? जाऊन दे, उभा राहून बोलतो. यार आगीचे ना, मी आगे तर कुठतो आणखी. यार किती कोचे तर तुम्ही. बस झालं, तुमच्या खिशात टाका. या देशातल्या या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्की शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एकवटला, एकवटणार सुद्धा आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही. कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार आहेत. शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा? चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत. तुम्ही आमच्या पार्टीत या. आमच्या पार्टीत लय मचाळ आहे. तुम्ही कुठं बसा उठणार नाहीत. तुम्ही काही मागा, टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत अवघड आहे हो, हे प्रश्न सोडीन. आमच्या पार्टीत आलं ना, अशी गर्दी, अशा मागण्या कुंकडवी, धडाधडा सुरू असतं सगळं. मग तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही. किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं याच्यापर्यंत सुद्धा विषय. पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत. माझं तरी मत आहे, आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं. आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत. ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत. आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी. आता मैताची पंचायत होणार आहे. आता मी इथून गेलो की म्हणते नाही पवाराचा माणूस. परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो. आता तिथून सुटन आणि तुमच्या गळ्यात गुतणार आहे मी. आता महिले फरफट चालू आहे. मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते ती. पण माझी प्रामाणिक भूमिका असती, जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो. त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाही आणि कधी करणार सुद्धा नाही. बच्चू भाऊ बसले होते त्यावेळेस आम्ही सगळे गेलो होतो. ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो होतो. कुणी कुठल्याही पक्षाचा असो, शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असेल
तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहेत. उद्या जर वाटत असलं कोणाला की मी यांच्याकडे भेटीला आलोय म्हणजे यांचा माणूस, उद्या भाजपचे सुद्धा लोक बसा उपोषणला, बघा मी येतो की नाही सगळ्यात आधी. फक्त ते नावं ठेवू नये, ते त्यांच्या भूमिकेवर आहेत, आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत. भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. त्यांनी मला एक आत्ता GR दाखवलाय, त्याच्यात त्यांनी सांगितलंय शब्दाचा खेळ कसा असतो. भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालोय. कुंकड कानान कुंकड मात्र हानतेन, तळाला मिळणे मग अवपोषण करू करू फेस पाडीलाय त्यांनी. तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कुंकड काय हो केलंय आणि काय नाही ते. आईला पण मग एक प्रश्न आहे राव, तुम्हाला उपोषणला बसायची वेळच नाही यायला पाहिजे. मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देते. ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना गिल्लास भरून पाणी दिलेलं. आणि मग मोदी साहेब जर एवढा जीवला तर तुम्ही उपोषणाला बसून कमून का हडकं मोडून घ्यायला लागले उगाच. पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच, शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल. त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढावा. माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला. नाही ऐकल्यावर बघू. सध्या जर मी चॅनलला पण बघितलं ते भरणे मामा म्हणलेत असं करूयात तसं करूयात, मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा. आम्ही ठेवला होता. आयला तसं नाही रे, तुम्ही हसू नका रे, पोट्टे असे आहेत ना, मग तसा विश्वास नाही रे. एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे. मग जर म्हणत असले तर एवढे बरं जाऊन द्या ना, काय त्याला तर. भरणे मामा भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखीन महाजन साहेब येणार आहेत म्हणले आता, एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वास. काय आमचं बरं चाललं हो, पण सध्या आमच्या आत्ताशिक मागण्यात 3 वर्षात मान्य केल्यात, म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता आज जोडी तुक्का कळणू इकडे गेल्यावर. कारण आता सध्या GR काढणं चालू आहे शिक्षणाचे, मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळे मी काय सध्या बोला ना हवा त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय सध्या. आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते GR काढायलेत. आमच्यामध्ये वरगडाला लाड भाऊ आलेत, प्रसाद लाड साहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी बी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो ह्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाड साहेब चांगलं काम करायला लागलेत. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, GR काढणं सुरू झालंय. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजानं केले सुद्धा. आणि राहिलेले कामं ते 22 तारखेपर्यंत करतोयत म्हणलेत. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगा भाऊ, तुम्हाला आता कळन. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते ना यायली उगच बसलोय, तिच्या यायला वैतकच झालं. कारण चांगल्याच चांगल्याच्या बरगाड्या मोडात आहेत भाऊ, लय बेकार आहे. मी आत्ता गाडीत गोळ्या घेतल्या बार्शीच्या पुढं आल्या, इतकी प्रचंड आग होती.
ठीक आहे, तुमची तळमळे शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहेत, त्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. पण इतकं अवघड आहे, माहीत हाडकं ना हाडकं पूर्ण ढिसूळ झाले. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत मला. माझ्या शिरा सुद्धा हाडकालच्या टाकल्या. सरकारी डॉक्टर हो किंवा माझा खाजगीतला हो, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत नाही. एवढं जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे. कोणत्या क्षणाला किती मोठी आग पोटात होईल कधी सांगतात ना. मी हे तुम्ही उपोषणला बसलात म्हणून सांगायला लागलो.